तर हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज विषय काय माहिती आहे का, आज पिल्याचा बर्थडे आहे. आम्ही संध्याकाळी प्लॅन केलं आहे की टँकबरला जाऊन तिथं बर्थडे सेलिब्रेट करायचं आहे. पण विषय काय झाला बघायचा तुम्हाला. हे बघा, हे जे आहेत ना, हे ढग, हे एवढे ढग आलेत ना वरती. दुपारपर्यंत काही सुद्धा नव्हतं ढग वगैरे. आणि नेमकं आणि दुपारपासून उकाडा भरपूर म्हणजे भरपूर. आणि आता ढग असे वर आलेत ना, थोडीशी भीती वाटायला लागली. पिल्याला घेऊन जर बाहेर गेलो गाडीवर आणि भिजलो तर ती पण आजारी, मी पण आजारी. तर बघू काय विषय होत आहे ते. अजून थोड्या वेळाने पाऊस येतो नाही येतो. पण नाही ना, लय उकडतं, लय जास्त गरमायला लागलं, जास्त असे धगधग व्हायला लागले. मला वाटतं 100% पाऊस पडेलच. तर आहे ना, आमचा प्लॅन थोडासा फिसकटेल का नाही मला माहीत नाही. पण मी काय करतो, केक आहे ना इथंच कट करतो रूमवरती आणि जेवायला वगैरे बाहेर जाईल कुठं तिथं जवळपास. ॲक्च्युली मी टँकबरला जाणार होतो. टँकबर इथून काहीतरी 15 किलोमीटर आहे मला पासून. चेहरा कसा झाला, माझी कटिंग कशी केली त्याने, इथं जास्त केस ठेवले, ती काय विषय नाही. त्याला साईडनं चांगलं मारलं आहे तासून, पण इथं जास्त ठेवले केस. तर आहे ना, टँकबर आहे ना इथून 15 किलोमीटर आहे. तर 15 किलोमीटर गेलो तर अडकून बसून चांगलं पावसाच्यामुळं. त्यामुळं इथं सेलिब्रेट करतो. केक आणतो मस्तपैकी, केक कट करतो रूमवरती. आम्ही दोघं तिघं सेलिब्रेट करतो. आणि विषय कसा आहे बघा ना आता, आणि घरनं सगळ्याच फोन येतात की हॅपी बर्थडे. पण नाही तर कोणच नाही आता सध्याला तर. आणि तिला आहे ना मस्तपैकी मी छानसा ड्रेस वगैरे घेतला आहे, तो पॅन्ट पण शर्ट मस्त. काल मॉलमध्ये गेलो, मॉलमधून आणलं. ए पिलो, काय झालं घरी असतं तर ओवाळायला 5 बाया गोळा केल्या असत्या वगैरे. तिला ओवाळलं असतं. आता आमच्यापाशी कोणच नाही आता. बबू तर आहे ना, आता तिला ओवाळणार आहे. आणि बघू केक तिथंच कट करेल जे जेवायला चालू आहे तिथं. आणि नाहीतर मग घरी आल्यावरती केक कट करेल. ठीक आहे, चला बुब्बू, चला बुब्बू आयो. असे ती कसं तरी ओवाळ काय करते आता आमच्या टेबलला ओवाळायला चालू ओवाळायला. अरे डोक्यावर काय ते टाका की आमच्या पिलूच्या. थांबा रुमाल टाका. हां टाका रुमाल. आयशा, दही घ्या, दही. लका निघा नक्की चाक आहे आमची. दही घ्या, दही. आय पिलूला काय बोलते, छान कपकेक आहे वय, छान आहे वय. नम. आयो साखर. जय बाप्पा. आहा आयो दद्दा. आणि अशा तऱ्हेने चाललोय आम्ही एका ठिकाणी. तिथे गेला बोलू आपण, काय विषय नाही. आयशिया बसला का. काहीच घामाघूम झालं, हेल्मेटमध्ये ट्रॅफिकमध्ये लागलं भरपूर. आणि हे जे बार्बिक्यू आहे ना, हे बंद आहे. एवढा मोठा पचका झाला आहे ना, पिल्या जांभळ्या पण द्यायला लागलाय. काय त्याच्या आहे बड्डे पिला जा. ए पिल्या, हॅपी बर्थडे. चला जायचं आता. बघू दुसरं आम्ही आहे ना, दुसरं रेस्टॉरंट बघतो जवळपास, हॉटेल वगैरे. आणि मग तिथं जातो. जात दिसेलच आम्हाला. चला बसा. यायला अगोदरच चेक करायला पाहिजे होतं. बसा आता काकालाच. हां गाईज, आता बघू एखादं हॉटेल जिथं भेटेल ना, तिथं आहे रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंट नाही आहे, हे उभं राहून खायचं आहे आम्हाला. रेस्टॉरंट मस्त एखादा हॉटेल शोधतो आणि हॉटेलमध्ये जातो, जेवण वगैरे करतो मस्तपैकी, व्हेज नॉनव्हेज काय असेल ते.
ए व्हेज खाणार आहे का तू नॉनव्हेज खाणार आहे? आपण आहे ना नंतर कधीतरी रविवारी किंवा शनिवारी बार्बेक्यूला जाऊ आपण. इथं नाही सिकंदराबादच्या नाही तर मग ECLच्या बार्बेक्यूला जाऊ. आता हे तर तिथलं बंद आहे, मला काय आयडिया नव्हती. लास्ट टाईम तू तिकडं तुमकोंडात होती ना, तू तिकडं आपण तुमकोंडात राहत होतो ना, तेव्हा मी लेट आलतो बघ. एकदा पार्टी होती ती इथं, हां इथंच आलतो बघ. हां मग हीच बार्बेक्यू होतं, ॲब्सोल्यूट बार्बेक्यू होतं ना, हेच बार्बेक्यू होतं. आई शपथ रे, किती दुर्वळा उडवला. हां हां ठीक आहे, ॲनिव्हर्सरीला जाऊ. पण आत्ता होय घरीच कट करायचं. अय्यो हे काय स्टुडिओमध्ये आलो आहे आपण. तर काहीच चिकन फ्राय मंडी, चिकन 65 नॉर्मल. काय केक राहती ग ताता ताता. काहीच अशा प्रकारे आम्ही आलोय. पण विषय काय झालाय आमचा आहे ना, आम्हाला आहे ना केक नाही भेटला. तिला आमचा का लवकर बसता इथं. ठीक आहे घ्या पाणी. हां नसते आणत ते, खाली खाली लांब आहे म्हणतं ते. तर आता आम्हाला काही इथं काही केक नाही भेटणार. बघू आम्ही घरी जाऊन. आता पिलं झोपायला लागला, जांभळी यायला लागली त्याला. अरे कापू की केक एवढं काय आता. किती खुश आहे बघ तुला. नको हे तू कुठून आणते? त्या बार्बेक्यूला असलं तिथं भेटतो बार्बेक्यू मध्ये का. पिल्यालाही आनंद, पिल्यालाही आनंद आहे. आजचा ब्लॉग आहे ना, मी ब्लर वगैरे नाही करणार. पिल्याला हाय असं टाकणार. आजचा बड्डे आहे ना तिचा, तर आजचा ब्लॉग आहे ना त्यासाठीच आहे खास. त्यामुळे तिला ब्लर वगैरे काय नाही करणार. बघा किती आनंद आहे. डिंग 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 नाचत तो. अय्यो किती नाचत आहे. अय्यो पिल्या एवढा खुश आहे, एवढा खुश आहे. ठीक आहे बसायची पोचन वगैरे. आमचं हेल्मेट इकडंच आहे, राहू दे हेल्मेट साईडला. आणि ते माईक पण त्यातच आहे. मग तर काहीच पिल्याचा पहिला बड्डे आहे ना, आणि आम्हाला केक भेटे ना. केक भेटेना म्हणजे आम्ही चुकीच्या ठिकाणी चुकीच्या टायमाला चुकीच्या वेळेस आलो आहे. तर आहे ना विषय काय झाला आहे, माझी वाईफ आहे ना, माझी वाईफ म्हणते की तू एकतर बड्डे करायला लागला आणि बड्डेला केकच नाही आहे, तू जस्ट जेवायला लागला आहे. पिल्या आता थोड्या वेळानं झोपल. तर पिल्या कसं छान खेळतं. पिलं ए पिलं पिलं नन्ना नन्ना पिलं पिलं अय्यो डिंग 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 डिंग. अय्यो कसं नाचत. तर आहे ना चुकीच्या ठिकाणी चुकीच्या टायमाला आलो आहे आम्ही. काय विषय नाही. तुला वॉशरूम जायचं का? वॉशरूम जायचं. तर चुकीच्या ठिकाणी चुकीच्या टाईमला आलो आहे. काय विषय नाही. थोडंसं बोलणं खावं लागते मला, पण काय विषय नाही. हसतो तो. आता दादा दादा सिटिंग व्यवस्था वगैरे मस्त आहे गाईज. हे बघा असं मस्त लेदर नाही आहे, पण गादी वगैरे आहे आणि कप्पे केलेत त्यांनी. ॲक्च्युली फॅमिली सेक्शन त्या साईडला आहे, त्या साईडला दिसते पडदे वगैरे. पण आहे ना तिथं आहे ना फुल आहे आता सध्याला. त्यामुळे आम्हाला काय तिकडे जाता येणार नाही. मग ठीक आहे म्हणलं, इथं काही एवढी गर्दी पण नाही बाहेरच्या साईडला. तर साईडला पण कोण नाही, साईडला इकडं साईडला पण कोण नाही आहे. निवांत जेवण वगैरे करणार आहे. ऑर्डर दिलं आहे 2 मंडीची. 2 म्हणजे सिंगल मंडी दिले, त्यात 2 पीस येणार आहेत. बाबा सिंगल ऑर्डर दिले, त्यात 2 पीस येणार बोलला तो. आलं का बुबू सर आले ऑर्डर आले मस्तपैकी. गाई जेवण करतोय
मी आहे ना त्याला ॲक्च्युली त्यांनी सॅलड दिलं आहे. सॅलडमध्ये काकडी आणि गाजर आहे. तर मी त्याला म्हणलं कांदा दे. ते मला कांदा नाही आमच्या तिथं तळलेला कांदा राहतो फक्त त्यांच्यापाशी. मी मला मी पे करतो. नाही मला कांदाच नाही. नॉर्मल कांदा नाही का किचनमध्ये? नाही मला नॉर्मल कांदाच नाही. मी फक्त तळलेला कांदा ते पण बाहेरनं ऑर्डर करतो वाटतं. कसं काय विषय आहे म्हणलं घरनं घेऊन यायला पाहिजे कांदा. बिना कांद्याच खातोय आता. कांदा असतं तर मज्जा आली असते. हे छान आहे टेस्ट वगैरे छान आहे पण कांदा असतं ना तर अजून मज्जा आली असते. प्रकारे आमचं जेवण झालं आहे. काहीच जेवायचं बसायची व्यवस्था ना एक नंबर आहे माहिती आहे का? इथं तुम्ही मोठा ग्रुप पण बसू शकता. अशा प्रकारे आम्ही इथं बसलो होतो फॅमिली दोघंजणच. पिला तो कसा पाडतोय ताता कसा पालतोय रे. घ्या ऑर्डर घ्या. काय ऑर्डर घ्यायची तुम्हाला? कायच आम्ही ना चिकन मंडी घेतली होती आणि हॉटेल आहे ना ह्या चपल्यावर बाहेर सोडत बघतो इथं. टेस्टर एकदम व्यवस्थित होते. काय विषय नाही. मला अशा तऱ्हेने आमचं जेवण एकदम व्यवस्थित झालं आहे. आता जाताना पिल्याला छोटासा केक न्यायचा आहे. मस्त बड्डे इकडे मस्त बड्डे सेलिब्रेट करतो रूमवरतीच. मला एक्सपेक्ट होतं बार्बिक्यू नेशन ओपन राहील पण बार्बिक्यू नेशन काय ओपन नाही राहिलं. प्लॅन चेंज झाला काय विषय नाही. जेवण वगैरे मस्त केलं आहे. पिल्या पण एकदम व्यवस्थित खेळत होता. रडला नाही काय नाही. जर ॲक्च्युली तिथं बार्बिक्यू नेशनला असतं ना तर पिल्या कदाचित थोडा रडला असता. कारण तिथं आहे ना त्याला खाली खेळायला व्यवस्थित जागा होती बसायला. आमच्यासोबत बसला होता. चला आता आम्हाला दिसलं पिल्याचे छोटंच काय ते सामान आहे. तर आहे ना जागा व्यवस्थित होती तिथं. तर एकदम चला आतमध्ये चल आतमध्ये ढकल आणि विषय आहे ना आईच्या गावात फ्रॉक वगैरे येतं भरपूर आहे. तर आहे ना तिथं वरती गेलो असतं ना तर तिथं पिल्या एवढा रडला असता लय एवढा रडला असतं ना पिल्या भरपूर रडला असता. काहीच मी आहे ना ह्या फर्स्ट ट्रायल आलतो. ठीक आहे. आतले जे एम्प्लॉय आहेत ना असे बघतात की तू नाही का म्हणजे तुझ्याकडे काही नाही आहे. तुझ्याकडे तुला काही किंमत नाही आहे किंवा तू काही इथून घेऊ शकत नाही अशा प्रकारे बघतात. अरे आम्ही बघू शकतो ना. बघायला काय तो असा बघत होता की तू काही घेऊ शकत नाही. तू जिंदगीत काहीच करू शकत नाही असा बघत होता माझ्याकडं. ठीक आहे. आम्ही काही घेतलं नाही. ॲक्च्युली एक्सपेन्सिव्ह होतं. आता मी पिल्याला डायपर वगैरे बघितले आतमध्ये आणि छोटे टॉयज वगैरे होते ते पण बघितले. जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. आम्ही ऑनलाईन जे खरेदी केलं ना आता आपल्याला एक नवीन सबस्क्रायबर भेटला आहे. ठीक आहे. काही विषय नाही. आता जाऊ आपण निघू. उशीर झाला आहे. पिल्याचा बड्डे पण करायचा सेलिब्रेट. तर काहीच घरी आलो थोडासा उशीर झाला. आम्ही काय कोणाला सांगितलं नाही बिल्डिंगमध्ये. आम्ही ॲक्च्युली बार्बिक्यूला सेलिब्रेट करणार होतो पण नाईलाजानी बार्बिक्यू बंद होतं. तर मग आता घरी आलो आहे. घरी फुगे वगैरे आणलेत पण तर आम्ही दोघं तिघंच आहे ना तर फक्त पेस्ट्री आणले. 2 पेस्ट्री आणल्या त्या दोघाला खाणार. पिल्या किती खाणारी मी पण फुल झालो आता तिथं मंडी खाल्ल्यामुळं. थोडासा केक वगैरे खाईल. स्प्राईट वगैरे आणलेला आहे. तर बड्डे असा सेलिब्रेट करतो सध्याला. तर कसा सेलिब्रेट करतोय काय करतोय ठीक आहे. जसं असेल तसं असेल. मलाच कळलं नाही मी कसा सेलिब्रेट करतोय. तर ओके काही विषय नाही. ठेवा ह्याच्यावरती मी फुगवतो थांबा. त्या बड्डेवरनं एवढं बोलणं खातोय मी. मला माझी वाईफ काय म्हणते इथंच मी डेकोरेशन केलं असतं इथंच फुगवलं असतं कशाला त्या बार्बिक्यूला जायचं. एक तर बंद होतं बार्बिक्यू. तिथं जाऊन आम्ही फक्त जेवण करून आलोय. असा बड्डे कोणी साजरा केला. तर ठीक आहे असं छोटंसं बघा. तिला नन्ना फुगं वगैरे फुगलं. आता फक्त पाठीमागे डेकोरेशन हॅपी बड्डेचं आणलं असतं बरं झालं असतं. आणू का जाऊन ठीक आहे. करा चला कापा केक कापा. हां हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर श्रीजा. हॅपी बर्थडे टू यू. टाळ्या.
खावा केक खावा केक खावा आहा. अय्यो छान 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 अय्यो थांब मी चालतो इकडे बघ आक अय्यो 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 मी बाहेरचं नियोजन एकदम व्यवस्थित करतो पण घरचं नियोजन मला करायची नाही मला हसू लागलं तर ओके गाईज पिल्याचा बड्डे अशा प्रकारे ओबड धोबड तुटक मुटक कसा तरी सब सेलिब्रेट केला आम्ही काय नाही फॅमिली टाईम मस्त स्पेंड केला तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये बाय पीस